तुम्हाला असा कुठला चेहरा डिझर्विंग वाटतोय मुख्यमंत्री पदासाठी? एक साहेब का तिघे साहेब ते सोडून कोणाला पण आपला नाही. नागरिक म्हणून माझ्या मताला किंमत राहिली नाही गेल्या 5 वर्षात. एकनाथ शिंदे. फोडाफोडीच्या राजकारणासाठी कोणाला जबाबदार मानता? लाडक्या बहिणी खूप खूप आनंदित आहेत. नमस्कार, मी अमित प्रभुणे. लोकशाही मराठीच्या काय बोलतं पब्लिक या विशेष कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत ठाण्यामधल्या तलावपाली येथे. तलावपालीमध्ये असलेल्या मराठी पब्लिकच्या मनातला नेता ओळखायला आणि यासोबतच सध्या त्यांना कुठला नेता आवडतोय, कुठला पक्ष आवडतोय आणि कुठला पक्ष का नाही आवडत आहे हे सुद्धा आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या आपल्या काय बोलतं पब्लिक या विशेष कार्यक्रमाला. चला. मला तरी असं वाटतं की सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे, कारण की प्युअर एकनाथ शिंदे ठाणेकर त्यांनाच फॉलो करतात. तलावपालीच्या या कट्ट्यावर आता आपल्याला तरुण व्यक्तींचा, तरुण मुलांचा एक ग्रुप सापडलाय जो ऑफिसवरून नुकताच घरी जायला निघालाय. पण त्याच्या आधी त्यांच्याशी आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. जय महाराष्ट्र. अरे जोरात थोडासा जय जय महाराष्ट्र. त्याला सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण आहे. सगळीकडे प्रचार सुरू आहे, सभा सुरू आहेत. अशा वेळेला एक तरुण मुलं म्हणून तुम्ही कुठल्या नेत्याला किंवा कुठल्या पक्षाला डिझर्विंग किंवा तुम्हाला कुठला पक्ष किंवा कुठला नेता आवडतोय? मला आत्ताचे जे मुख्यमंत्री म्हणून असं याच्यामध्ये असं वाटतंय की उद्धव ठाकरे साहेब आहेत, त्यांना मला असं वाटतं असावेत ते मुख्यमंत्री म्हणून. कारण की करोना काळामध्ये आपण पाहिलंच आहे की त्यांनी खूपच छान असं काम केलेलं आहे. तुझं काय मत आहे? तुला सध्या कुठला नेता किंवा कुठला पक्ष ह्या निवडणुकीत योग्य वाटतोय आणि तुला आवडतोय? मला असं वाटतं की राज ठाकरे इज बेस्ट. कारण त्यांनी एकदा सांगितलं होतं की मी एक त्यांचा इंटरव्ह्यू बघितला होता. त्याच्यामध्ये त्यांनी बोललं होतं की कुठलंही काम करण्यासाठी पहिले तर पॉवरमध्ये येणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मी येणार नाही तोपर्यंत मी दिसणारच नाही तुम्हाला मी काय करतोय, काय काम माझं दिसते. त्यासाठी मला असं वाटतं की राज ठाकरे येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मनसे. येस, मनसे. ओके. तुला कुठला पक्ष सध्या ह्या राजकारणात म्हणजे सध्याच्या निवडणुकीत आवडतो? सध्याची परिस्थिती बघता आणि राजकारण बघता मला तरी असं वाटतं की सत्ता परिवर्तन होणं फार गरजेचं आहे. कारण की देशातली जी महागाई बघतोय आपण आजच्या परिस्थितीमध्ये, तर सामान्य माणसाचा विचार पण केला ना जात. तर त्यामुळे मला तरी असं वाटतं की सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे, कारण की लोकशाहीची जीत होणं गरजेची आहे. त्यासाठी आताच्या याच्यामध्ये मी महाविकास आघाडीकडे जाण्याचं. माझं नाव ओमकार राजेंद्र बोराटे आहे. तर माझ्या मते यावेळी जे सरकार आलं पाहिजे ते शरद पवार आणि जे उद्धव ठाकरे त्यांचं सरकार आलं पाहिजे. कारण की कोरोना टायमिंगमध्ये त्यांनी खूप म्हणजे माणसांना मदत केलेली होती आणि खूप त्यांनी त्यांचं 100% दिलेलं आहे. आणि शरद पवार यांचा कसं आता गट फुटल्यामुळे त्यांना सध्या सपोर्टची म्हणजे गरजच नाही आहे. तुम्ही त्यांचं राजकारण बघितलं असेल, त्यांनी खूप कामंही केलेली आहेत. तर माझ्या मते शरद पवार, उद्धव ठाकरे ह्यापैकी म्हणजे एक मुख्यमंत्री हवा महाराष्ट्राला. गेल्या 5 वर्षामध्ये आपण कधी नाही ते फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पाहिलं. तर तुम्ही फोडाफोडीच्या राजकारणासाठी कोणाला जबाबदार मानता? कुठला पक्ष किंवा कुठला नेता? भाजप. कारण खूप सारे फोडाफोडी, जसे फडणवीस बघाल, हे बघाल त्यांनी कसं फोडाफोडीचं. आणि आज तुम्ही बघताय की एक अध्यक्ष, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री. तर हे खूप वियर्डच, म्हणजे राजकारण कुठल्या लेवलवर जाते ते पहा तुम्ही. आता सगळ्यांनाच माहिती आहे, जसं पण बोलला, भाजप हा फोडाफोडीचं राजकारण करतं आणि ते चांगलं नाही आहे. फोडाफोडीच्या राजकारणासाठी भाजपच जबाबदार आहे. कारण की भाजपनी म्हणजे कसं आहे की ऑफर दिले आहेत की तुम्ही येचाल तर तुम्हाला ही पदं दिली जातील, नाही दिली जातील. मग जी ऑफर दिली आहे ती भाजपकडून दिली जाते. मग कुठं ना कुठं भाजप यासाठी जबाबदार आहे. आपण सध्या ठाण्यामध्ये आहोत आणि या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण सध्या इथे 2 शिवसेना आहेत. एक एकनाथ शिंदेंची आहे आणि एक उद्धव साहेबांची आहे. वैयक्तिकरित्या कुठल्या शिवसेनेला फॉलो करतात, उद्धव साहेबांच्या की एकनाथ शिंदेंच्या या ठाण्यामध्ये? एकनाथ शिंदेच्या. ठाणेकर एकनाथ शिंदेंच्या एकनाथ सोबत शिंदे, प्युअर एकनाथ शिंदे. ठाणेकर त्यांनाच फॉलो करतात. ओके. ठाणेकर एकनाथ शिंदेंना फॉलो करतात. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे पूर्णपणे एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे म्हणू शकतो आपण. हे एरिया ठाणे आहे आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेने अशी आपल्या माणसासारखी माणसं जपलेली आहेत. म्हणून या एरियामध्ये तर बाकी सगळ्यांचं मुश्किल आहे, ते एकनाथ शिंदेच फक्त ठाण्यामध्ये. सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे त्यांचं ठाण्यावर चालतं आणि तेच असणार ठाण्याचे एकनाथ शिंदेच. म्हणजे मतदार म्हणून तुम्ही उद्धव साहेबांना पसंत करत असलात तरी ठाण्यामध्ये तुम्हाला एकनाथ शिंदेच पाहिजेत, करेक्ट?
आपण काय UP बिहार नाही दादा. लहानपणापासून तो माझा एक आवडता नेता आहे. मला मताची व्हॅल्यू हवी. सध्या सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे महाराष्ट्रात. ह्या निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघतायत? तुम्हाला कुठला पक्ष आवडतोय, कुठला पक्ष नाही आवडत आहे? खरं असलं तर असं आहे की मी परदेशात असतो, त्यामुळे इलेक्शनच्या बरात जास्त मला त्याची ही काय नाही. पण माझं मत असं आहे, कुठल्याही पार्ट्या असू देत, जे आपल्यासाठी काम करणारे आहेत आणि इथे त्यांचे जे लोकल आहेत ते त्यांना जर निवडून घेतात तर त्यांचं मोस्ट वेलकम आहे. ओके, तुमच्या मते एक मतदार म्हणून तुम्हाला असा कुठला चेहरा डिझर्विंग वाटतोय मुख्यमंत्री पदासाठी? सर्वात बेस्ट माझ्या मते म्हणजे जे उद्धव साहेब आहेत तर ते मला म्हणजे आज नाही पूर्वीपासून लहानपणापासून तो माझा एक आवडता नेता आहे. सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना खूप गाजते आहे. ह्या योजनेचा फायदा म्हणजे ही योजना एकनाथ शिंदेने सुरू केली, म्हणजे महायुतीने सुरू केली. या योजनेचा फायदा महायुतीला ह्या निवडणुकीत होईल का? ऑफकोर्स झालाच पाहिजे. जर ही योजना चालत असेल आणि लोकांना जर ते फायदा देत असतील, लाडकी बहिणीला जर त्याच्यापासून जर मोबदला मिळत असेल, त्यांचं जर त्यांना चांगलं सहकार्य होत असेल तर त्यांना त्याचं हे भेटलं पाहिजे, बेनिफिट भेटलं पाहिजे शिंदे साहेबांना. तुम्हाला काय वाटतं, ह्यापुढे उद्धव साहेबांनी काँग्रेससोबत राहायला हवं की भाजपसोबत जायला पाहिजे? कुठलं अलायन्स उद्धव साहेबांसाठी चांगलं आहे असं तुम्हाला मतदार म्हणून वाटतं? मला वाटतं ते आहेत तिथे बरोबर आहे. काँग्रेस बरोबर आहेत ना, तर ते बरोबर आहे. जे आता गेल्या 5 वर्षात घडलं, जे फोडाफोडीचं राजकारण असो किंवा पक्ष अदलाबदली असो किंवा इकडून तिथे बसणं असो, या ह्याच्यात तुम्हाला सध्या कोण वाटते की कोणाची चुकी होती, कोणामुळे हे सगळं घडलं? तुम्ही कोणाला दोषी समजतात ह्या सध्याच्या राजकारणाला? मी दोषी बोलण्यापेक्षा व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा, नको त्या संस्थांची जबरदस्ती लोकांवरती असणारी, किंवा काय घटना घडल्या नाही घडल्या, भ्रष्टाचार असेल, इतर कोणत्या गोष्टी, तो दबाव का आला आणि त्यांनी पक्ष का फोडला याचं कारण आपल्याला आजपर्यंत भेटलं का? पण मतदार म्हणून तुम्ही कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या नेत्याला जबाबदार मानत नाही, सगळ्यांची चुकी मानताय? ऑब्विसली ना, कारण की सगळे एकाच मानाचे मणी आहेत ना. जर तुम्ही सांगतात की कोणी 70,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि तो तुमचा युतीत कसा काय येऊ शकतो, हा विषय प्रत्येकाने विचार करावा. कारण की कसं आहे, उद्या परत यांनी जर अदलीबदली केली तर आपण मताचा काय व्हॅल्यू आपल्या? मला मताची व्हॅल्यू हवी. बरोबर, तुमचं म्हणणं आहे की युती असो का महाविकास आघाडी, मतदार ज्यांना मतं देतो त्यांनी एकत्र राहून पुढची 5 वर्ष टिकवायला हवीत. त्यांनी पक्ष बदलून किंवा युती बदलून दुसरी ठिकाणी जाऊ नये, नैतिकता सोडू नये आमच्याशी. तुम्ही जे मत मांडलं ना, तुम्ही स्वतः बघताय की हेच घडलं ना राज्यामध्ये. आणि आपण काय UP बिहार नाही दादा की तुम्ही काही करा आम्ही पाहू. मी सुज्ञ आहोत. पण सध्या आता इलेक्शनचं निवडणुकीचं वातावरण आहे, तर अशा सिच्युएशनला तुम्हाला असा कुठला चेहरा परफेक्ट वाटतोय किंवा डिझर्विंग वाटतोय मुख्यमंत्री पदासाठी? मी असं एक नावच घ्यायला पाहिजे का? नाव घ्यावंच लागणार शेवटी, ते तुमचं मत आहे. तुम्हाला कोण वाटतं की हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? प्रत्येक पक्षाचा एक सांगू जो नेता व्हावा असं चालेल का? मग 1, 2, 3च्या कॅटेगरीमध्ये सांगा. फर्स्ट कोण? समजा सध्या तरी जी सिच्युएशन आहे त्यानुसार जर मी पाहतो, शिंदेसाहेब मला पटतात. त्यांची कार्याची पद्धत पटते, कारण की कायम अवेलेबल असणारी ती व्यक्ती आहे. मी पक्ष म्हणून नाही म्हणत, व्यक्ती म्हणून सांगतो आता, कारण की ते तुम्हाला कायम अवेलेबल राहते. म्हणजे सीएम म्हणून तुम्हाला म्हणून शिंदेसाहेब मला प्रचंड पटतात. 2 नंबरला घ्याल तर उद्धव साहेब, 2 नंबरला. 3 नंबरला तुम्ही जयंत पाटील. आता मी असं म्हणेन, कारण की पवारांकडे ऑप्शन्स कमी आहेत आणि रोहित पवार थोडे नौखे आहेत त्या विषयामध्ये. जयंत पाटील घेतो. 4 नंबरला फडणवीस साहेब. 5 नंबरला समजा कोणता पक्ष राहिला आता? पक्ष पण एवढे झाले ना, 3 6 झाले. एक साहेब का तिघे साहेब खूप वाटा. लाडक्या बहिणी खूप खूप आनंदित आहेत. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण आहे आणि या निवडणुकीत तुम्ही पण एक मतदार आहात जे मतदान करणार आहात, तर तुम्हाला असा कुठला पक्ष वाटतोय जो सध्याच्या निवडणुकीत योग्य आहे किंवा तुम्हाला आवडतोय? नाही आवडतो. कुठलाच पक्ष नाही आवडत? नाही. इथं कुठे आहे, धंदा पाणी पण नाही, काय पण. आता आम्हाला काय पत्री आला, धंदा पाणी पण नाही आला. 4-5 दिवस झाला, आज आला धंद्यावरून. इथं काय धंदा पाणी पण नाही. लोकांचे काय कप इथं नको टाका, तिकडं नको टाका, तर हे इकडे धंदा नको करा. पण ते साफसफाई आहे, क्लिनिंग आहे किंवा आपलं शहर छान कुठं राहण्यासाठी. आहे साफसफाई? पण या पलीकडे तुम्हाला महाराष्ट्रासाठी जर मुख्यमंत्री निवडायचा असेल, की तुम्हाला वाटतो की मुख्यमंत्री म्हणून हा व्यक्ती आला किंवा हा नेता आला तर तो योग्य असेल आणि त्याचे तो तुमचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करेल, महागाईवरती कंट्रोल आणेल, असा नेता कुठला आहे? आता असा नेता काय कोणत्या नेत्याच्या बोलायचं आहे?
कोणचा नेता बसला आमचा धंदा बंद होतो. कोणी असेल, उद्धव साहेब असतील, नाही. एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित आम्हाला पवार काय, असतील. एक साहेब था दिघे साहेब, ते सोडून कोणाला पण आपला नाही. दिघे साहेबचं सारी कोण नाही. सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण, ह्या राजकारणाकडे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघताय? तुम्हाला हे राजकारण कसं वाटतंय आणि तुम्हाला ह्या राजकारणामधला कुठला असा पक्ष आहे तो चांगला किंवा योग्य वाटतो? एकनाथ साहेबांनी आता जे काय दिले ते मला तरी बरं वाटतं की बाबा लोकांना काही ना काही पुढे जायला मिळेल, काय काय त्यांना सुविधा मिळत आहेत, तुम्हाला काय काय योजना होत आहेत, तर मला फॅसिलिटी मिळत आहेत, हे मान्य आहे सगळं. परंतु ना काही माणसं आहेत ना ती त्याच्यामध्ये ना धुफळीपणा करतायत, ते होऊन देऊ नका, हे माझं मत आहे. ओके. तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात. कोणती शिवसेना? एकनाथ शिंदे की उद्धवसाहेब ठाकरे? उभाटा. कारण की काही झालं, किती काही तुम्ही करा, पण काही काय असं घट्ट नातं असतं की किती तुम्ही काही केलं तर ते नातं तुटत नाही. प्रत्येक वेळेला किती तुम्ही योजना आहेत, आम्हाला पण मान्य आहे, ह्या काय काय गोष्टी आहेत, पण आम्हाला एका व्यक्तीकडेच आम्हाला जावं असं का आपला माणूस आहे, ह्या व्यक्ती म्हणूनच आम्ही त्याला निवडून देण्याचा प्रयत्न करणार. ओके. सध्याच्या घडीला असा कोणता चेहरा आहे महाराष्ट्रात जो मुख्यमंत्री पदासाठी तुम्हाला योग्य किंवा डिझर्विंग वाटतो? हा प्रश्न फार मोठा गंभीर आहे, कारण की सगळेच खेचाखेची करतात. कुठला चेहरा आहे ते काय मी काय सांगू शकत नाही. पण तरी एवढं तुम्हाला मी आवडणारा सांगतो. चेहरा कुठला? मला आवडणारा चेहरा म्हणजे काय, शांत संयमी असंच उद्धव साहेब आहेत, हे मला अजूनही आवर्जून वाटतं. फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात येणार नाही. एकनाथ शिंदे. आता आपल्यासोबत महिला आघाडी आहे आणि त्यांच्यासोबत आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल थोड़ा चर्चा किंवा गप्पा मारूया. या. नमस्कार. आप हिंदी हो तो मैं आपसे हिंदी क्वेश्चन ही पूछूंगा. फिलहाल महाराष्ट्र में इलेक्शन है, सब जगह प्रचार शुरू है, सभा शुरू है, तो ऐसे में आपको कौन सा पक्ष, मतलब कौन सी राजनीतिक पार्टी ऐसी लगती है जो आपको सही लगती है, आपको डिजर्विंग या अच्छी लगती है? बोलो. हमको एकनाथ शिंदे की पार्टी ज़्यादा अच्छी लगती है. उसका रीज़न ये है क्योंकि जब से वो आए तो ज़्यादा सब काम अच्छे हो रहे हैं, प्रगति है, इसके लिए हमें तो एकनाथ शिंदे पसंद है. और ये बोल रहे हैं कि हिंदुत्व के लिए है ना, हमको एकनाथ शिंदे ही पसंद है और हम है ना यही चाहते हैं कि एकनाथ शिंदे जी आए ना, वो पार्टी हमको पसंद है. अच्छा. हाँ. आपको इस इलेक्शन में मुख्यमंत्री तौर पर, मतलब मुख्यमंत्री के लिए ऐसा कौन सा फेस है जो डिजर्विंग लगता है? आपने अभी मुझे बताया कि आपको पक्ष करके, एक राजनीतिक पार्टी करके एकनाथ शिंदे की पार्टी पसंद है, शिवसेना पसंद है, पर मुख्यमंत्री के फेस के लिए आपको कौन पसंद है? एकनाथ शिंदे का काम हमें पसंद है. ओके. इसके लिए हमें एकनाथ शिंदे ही चाहिए. ओके. फिलहाल महाराष्ट्र में एक योजना बड़ी सफल हुई है, लाड़की बहन योजना. आपको लगता है इस योजना का फायदा इस इलेक्शन में भाजपा को या शिवसेना को, मतलब महायुति को होगा क्या? होगा. आपके जान पहचान में कोई ऐसा है जिसको इस योजना का फायदा हुआ है? हाँ, हुआ है. हमारे घर पे जो मेड काम करते हैं उनको हर महीने जो इन लोग ने रकम रखा है वो उनको मिलती है. क्या मतलब इस इलेक्शन में महिलाएं महायुति के साथ होगी? हाँ. तुम्ही मला आता कोड्यात टाकता ॲक्च्युली. लोकांचं मत जास्त करून अविनाश जाधवांकडे आहे. ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत आहेत आणि आता पुन्हा त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकीचं वातावरण आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक म्हणून ह्या राजकारणाकडे कशा पद्धतीने बघतायत? या राजकारणाकडे आम्ही असं बघतोय की याच्यात सामान्य माणूस हा कुठे उभा आहे. सामान्य माणसासाठी काय सोय? आता म्हणतात की शिक्षण आम्ही फुकट देणार, आमकं आलं तर, पण कुठे शिक्षण, कुठल्या कॉलेजमध्ये? सरकारी कॉलेज आता राहिलीच नाही आहेत तशी. किंवा जे आता लाडकी बहीण योजना आहे यांची, ही पण एक योजना चांगली आहे की तळागाळातल्या लोकांना यांना मदत होते याच्यात. त्यामुळे या महिलांनी आता मतदानाला यावं आणि त्यांनी जाणून बुजून व्यवस्थित मतदान करावं ही आमची इच्छा आहे. उगाच म्हणजे ठीक आहे यांनी सांगितलं त्यांनी, असं नको आहे. ओके. मग या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होईल का? महायुतीला होईल असं नाही सांगू शकत, कोणालाही होऊ शकतो तो फायदा. शेवटी म्हणजे एकनाथ शिंदे की महायुती आणि एकनाथ शिंदे एकत्र झाले पूर्ण? एकत्र चालेल.
पण एकूण ओव्हरऑल ना लाडक्या बहिणी खूप खूप आनंदित आहेत एवढं मात्र कराय कारण महिलांचं मत हे वाढणार आहेत हे नक्कीच आहे. पण ही वाढणारी मतं पडणार कोणाला? ही बहुतेक ज्यांनी योजना चालू केली शक्यता आहे ती महायुतीलाच पडण्याची. बरोबर आहे, महायुतीलाच पडण्याची शक्यता आहे. कारण का माहिती आहे का, त्यांनीच ही योजना सुरू केली ना. ॲक्च्युली खरं आमचं असं म्हणणं होतं ते ही योजना सुरू करण्यापेक्षा आणि महिन्याला एवढे पैसे देण्यापेक्षा ना काहीतरी रोजगार सुरू करायला पाहिजे. हे असं पैसे महिन्याला घेऊन ते आळशी बनवू शकतात किंवा त्यांना एक वेगळा स्वाभिमान स्वतःचा किंवा आत्मविश्वास द्यायचा असला तर त्यांना काहीतरी साधनं. परावलंबी बनवण्यापेक्षा स्वावलंबी बनवलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. सध्याच्या निवडणुकीत किंवा सध्याच्या राजकारणात तुम्ही असा कोणाचा चेहरा तुम्हाला कोणता चेहरा वाटतोय जो मुख्यमंत्री पदासाठी डिझर्विंग आहे आणि तुम्हाला वाटतं हा योग्य आहे, हा मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे? तुम्ही मला आता कोड्यात टाकता ॲक्च्युली. खरं शिंदे खूप म्हणजे केपेबल आहेत, छान त्यांनी सगळंच व्यवस्थित केलेलं आहे. ते पुन्हा व्हावेत असं मलाही वाटतं. ओके, तुम्हाला नाही नाही शिंदे ठीक आहे. म्हणजे ठाणा जे सुधारलंय स्पेशली आम्ही आता ठाण्यात जे सुधारायला बघतो तर म्हणजे दोन्ही वेळा ही साफसफाई रस्त्यांची किंवा एकंदरीत सगळं मेंटेनन्स ठाण्याचं खूप चांगलं केलेलं आहे. मग मुख्यमंत्री कोण पाहिजे? पण एकनाथ शिंदे ओके. कारण काय माहिती आहे का, एकनाथ शिंदे हे तळागाळातून आलेले आहेत. त्यांचं म्हणजे ते म्हणतात ना वंश परंपरागत त्यांचं हे नाही आहे. बाकीची लोक कशी आहेत माहिती आहे का, दुसरी शिवसेना जी आहे ना त्यांना कसं वारसा मिळालेला आहे, तसं एकनाथ शिंदेंचं तसं नाही आहे. ते बिचारे म्हणजे एवढं स्ट्रगल करून वरती आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला एकनाथ शिंदे. BJP आणि फक्त BJPच पाहिजे कमीत कमी अजून 25 वर्ष तरी. भारत देश हिरवा व्हायला टाईम लागणार नाही. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये असा कुठला पक्ष आहे जो मतदार म्हणून तुम्हाला वाटतोय की योग्य आहे? मला तर स्टेबल गव्हर्नमेंट आणि लोकभूमिक जे कामं होतील, जे अडीच वर्षामध्ये आपण जे 2 सरकारांची कामं बघितली, मला वाटतं महायुतीचं सरकार येणं खूप गरजेचं आहे आणि सक्तीचं आहे, यायलाच पाहिजे. ओके, तुम्हाला काय वाटतं कुठला पक्ष? पक्ष असा नाही वाटत, इथे स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे. पण सध्या गेले 2-3 वर्षात महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे, गलिच्छ राजकारण, त्याच्यातून महाराष्ट्राची सुटका होणं अतिशय गरजेचं आहे. की इंडियामध्ये BJP आणि फक्त BJPच पाहिजे कमीत कमी अजून 25 वर्ष तरी. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीससारखा मुख्यमंत्री अजिबात नको. मी तर असं म्हणेन की हेच सरकार परत यावं आणि त्यांनी हीच परत जी आहे सत्ता ती अशीच कंटिन्यू करावी. कारण हा सरकारने केलेले निर्णय हे खरोखरच चांगले आहेत. मी सध्या माझा प्रश्न फक्त पक्ष म्हणून सध्या कुठला चांगला वाटतं? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मुख्यमंत्री कोणी असू द्या, फडणवीस असू द्यात, शिंदे असू द्यात, भले ते दोघे मुख्यमंत्री नाही झाले आणि वरून जर ऑर्डर आली, तिसरा मुख्यमंत्रीचा चेहरा जरी आला, परंतु सरकार हे काम करणारं असावं आणि काम करणारं सरकार स्टेबल. 2-2.5 वर्षाचा जर सरकारांचा फरक बघितला तर ते फक्त महायुतीचंच सरकार येणं गरजेचं आहे. कोणता पक्ष तुम्हाला कुठला चांगला वाटतं? पक्ष म्हणजे आता सध्या काम केलेला आपला पक्ष आहे ते महायुतीचाच आहे. आणि मी तर ठाण्यामध्येच राहतो. आपले माननीय मुख्यमंत्री पण शिंदेसाहेब इथे ठाण्याचेच आहेत. त्याच्यामुळे मला त्याचा अभिमानच आहे आणि मला वाटतं आहे की महायुतीने पुढचं चालवावं. कारण आत्तापर्यंत जे चालवलं आहे त्यांनी ते खरोखर म्हणजे केले आहेत, विकास बरेच केले आहेत त्यांनी, योजनाही बऱ्याच आणल्या आहेत. पण ते योजनांकडे लक्ष नाही देता काम केलं आहे हे त्यांनी दाखवलं आहे, आपल्या करून दाखवलं आहे. सध्याच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून असा कुठला चेहरा आहे जो तुम्हाला डिझर्विंग वाटतोय, योग्य वाटतोय? उद्धव ठाकरे डिसेंट पर्सन आहे. अनुभव नसताना त्यांनी करून दाखवला. सध्या महायुतीमध्ये शिंदे सरकारने बरंच चांगलं काम केले. आणि मुख्यमंत्री म्हणून कोण डिझर्विंग किंवा कोण तुम्हाला योग्य वाटतं? जरी मुख्यमंत्री आपले माननीय शिंदे साहेब आता काम करत असले तरी पण त्यांच्यापेक्षा जरा उजवा ठरणारा म्हणजे काय माहिती आहे, देवेंद्र फडणवीस, ज्यांना ॲडमिनिस्ट्रेशनपासून आहे ना बरंच ज्ञान चांगलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे सरकार चालवू शकतात, चांगल्या प्रकारे योजना आणू शकतात. तुमच्या साच्यात उत्तर देता नाही येणार मला, पण मी सांगतो सगळ्यात डिझर्व सीट आहे फडणवीस. पण फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात येणार नाही. जे वरून मोदी आणि शहा मुख्यमंत्री ठरवतील तेच मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे साहेब, कारण त्यांना आहे ना कसं आहे की ते अगदी तळागाळापासूनच्या समस्या त्यांना माहीत आहेत.
की अगदी म्हणजे छोट्या कार्यकर्त्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केलेली आहे आणि इतकी मोठी मजल मारलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्तरातल्या समस्यांची जाण त्यांना आहे. सध्या इकडनं 3 उमेदवार उभे आहेत ठाण्यामधून. कोणाचं पारडं जड आहे? मनसे की शिवसेना की उद्धव बाळासाहेब ठाकरे? लोकांचं मत जास्त करून अविनाश जाधवांकडे आहे, मनसेकडे आहे. ओके, म्हणजे यावेळेला त्यांचं तिथे ठाण्यामध्ये काम आहे तिथे, आणि खरोखरच आम्हीही बघतो की तिथे अविनाश जाधव हे कार्यरत असतात, म्हणजे उपलब्ध असतात. त्यांना फोन केला की लगेच उपलब्ध असतात. पण बाकी ते राजन विचारे म्हणा किंवा यांना जरा त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करणं थोडंसं कठीण जातं. उद्धव ठाकरेंनी पुढच्या भविष्य काळात काँग्रेससोबत राहायला हवं की भाजपसोबत जायला हवं? जर बी जे पीबरोबर गेले असते तर खूपच फरक पडला असता. कारण महाराष्ट्रामध्ये जी आता नीतिमूल्य घटलेली आहेत किंवा काही इतर धर्मीय जे मागतायत त्याचा सर्वसामान्य मराठी आणि हिंदूंना राग आहेच. आणि त्यामुळे उद्धवसाहेबांनी परत त्या दिशेला यावं किंवा बी जे पीनेही त्यांना घ्यावं हे मी सांगेन. कारण ही युती खरंच महत्त्वाची आहे महाराष्ट्रासाठी आणि केंद्रासाठीही. सेनेने आणि बी जे पीने एकत्र यावं असं मी नक्की आवर्जून सांगेन. आणि हिंदू लोकांसाठी, मी स्वतः एक हिंदू आहे आणि मला वाटतं असा की ह्याच्यामुळे हिंदू लोकांचा भरपूर मोठा नुकसान होतं. म्हणून उद्धव ठाकरेंनी फक्त बी जे पीसोबतच गेला पाहिजे, फक्त बी जे पी. आणि काँग्रेसबरोबर ते भले ठीक आहे, राजकारण आहे जे दुनियाभरचं चालू आहे ते राहू शकणार नाही जास्त दिवस. पक्षफुटीचं राजकारण आणि आमदार इथून तिथे जाणं या घटना सध्याच्या राजकारणात फारच नॉर्मल झाल्या आहेत. म्हणून मतदार म्हणून तुमची जबाबदारी वाढली आहे आणि तुम्ही तुमची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल याची मला खात्री आहे. काय बोलतं पब्लिकमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया लोकशाही मराठीवर.